नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार म्हणजेच मटकीची उसळ। अतिशय सोपी आणि पटकन होणारी मोड आलेल्या मटकीची उसळ आपण करणार आहे। त्यासाठी मी तेल तापायला ठेवले कढईमध्ये। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकली। इकडे कांदा, टमाटो, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या। मी मिरच्या 2च घेतल्या कारण लाल तिखट टाकणार आहे त्यामुळे। आता मिरच्या टाकून घेतल्या तेलामध्ये। त्यानंतर लगेच कांदा पण टाकून घेणार आहे। आठवड्यातून एकदा तरी असं मोड आलेल्या कडधान्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असायला हवा। आता मी लसण पाकळ्या 4-5 लसण पाकळ्या ठेचून घेतल्या। ठेचून घेतल्यावर छान टेस्ट येते, त्यामुळे त्या ठेचून घेतल्या त्या पण घातल्या। आणि हा कढीपत्ता टाकते। आता कढीपत्ता घालायचा त्यामध्ये। आता आपण टोमॅटो घालून घेऊ त्यामध्ये। परतून घ्यायचे आता त्याला छान। त्यानंतर हिंग टाकलाय मी थोडा। हिंगाने कसं पचायला सोपं होतं म्हणून थोडंसं हिंग टाकायचं। कोथिंबीर टाकली थोडी आणि हे शेंगदाणे टाकले। छान लागतात मटकीच्या उसळमध्ये शेंगदाणे। आता त्यामध्ये पाऊण चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकले आणि अर्धा चमचा धने पावडर टाकली। आता आपण त्यामध्ये मटकी टाकून घेऊ। छान परतून घ्यायची आता हिला। थोडंसंच पाणी टाकलंय मी त्यामध्ये, फक्त अगदी थोडंच पाणी टाकायचंय। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि कोथिंबीर टाकली ही थोडी। छान परतून घ्यायचं। त्याला वाफ येऊ द्यायची आहे छान। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट करत जा। चॅनलला सबस्क्राईब करा। ज्यांनी केलं आहे त्या सगळ्यांचे खरंच मनापासून खूप आभार। ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। छान झालं आपल्या मटकीची उसळ तयार। वरून थोडीशी बारीक शेव टाकली आहे आणि लिंबाची फोड। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।